श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, मूर्ख बनवून बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जग जिंकलं पाहिजे, परंतु आपण लोकांना मूर्ख बनवायचं की लोकांनी आपल्याला मूर्ख बनवायचं? समर्थ म्हणाले, या कलियुगामध्ये कोणाला न बोललेलंच बरं. कारण हुशार माणसाला ज्यावेळी बघा कुठलाही जरी प्रश्न विचारला तरी तो सहजपणे उत्तर देऊ शकतो. कारण आपण वर्गामध्ये आपण पाहायचो की बाबा वर्गामध्ये ही हुशार आहे किंवा हा हुशार आहे, याला सर्व माहिती असेल. परंतु ज्यावेळी एखादा विद्यार्थी बघा प्रत्यक्षपणे अभ्यास करत नाहीये, या देहाचा भाग चालू आहे, तर आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला सरांनी टीचरांनी तर आपल्याला उत्तर देता येईल का? नाही देता येणार. मग समजून जायचं, लोक जेव्हा तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवत नाही तेव्हा तुम्ही दबावाशिवाय तुमचा खेळ खेळू शकता. कारण बघा लोक आपल्याकडून अपेक्षा करतील का हो? आता आपण अभ्यासाची तयारी केलेली नाहीये, लोकांना माहिती आहे हा काठावर पास झाला तर होईल नाहीतर फेल. आता लोक आपल्याकडून अपेक्षा करतील का हा मेरिटमध्ये येईल किंवा 90+ जाईल, 90च्या वरती जाईल? होईल का? नाहीये. परंतु लोक बोललेली आहेत, काय बोललीत की हा विद्यार्थी अभ्यास तितका करू शकत नाही आणि मेरिटमध्ये येऊ शकत नाही. चॅलेंज आपल्याला आहे, आपण स्वतःहून अभ्यास करून उत्तम प्रकारे बघा कोणत्याही दबावात न राहता उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतो आणि त्यांना दाखवून देऊ शकतो. आणि ज्यावेळी तुम्ही मेरिटमध्ये याल, उत्तम प्रकारे मार्क मिळवाल ना, की बघा आपण स्वतःहून सांगू, जी व्यक्ती बोललेली आहे त्या व्यक्तीसमोर जाऊन बघा आपण आपलं प्रशस्तीपत्र मार्क लिस्ट आपण दाखवून देऊ शकतो. कारण तेव्हा लोकांनी तुम्हाला वेड्यात काढलं होतं, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, लोक समजतात ना, परंतु आपली ताकद आपल्याला दाखवून द्यायची, शांतपणे जिंकायचं आहे. पण प्रत्यक्षपणे प्रत्येक लढाईत ज्यावेळी बोलून नाही तर आपलं कर्तव्य दाखवून पुढे जाता आलं पाहिजे. बघा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, स्वतःला कमी समजल्यासारखं दाखवा. मला जास्त येतंय, मला जास्त समजतंय, असं जेव्हा तुम्ही लोकांसमोर बघा प्रत्यक्षपणे दाखवून द्याल ना, तेव्हा समोरचीच व्यक्ती जाणून घेईल की ही व्यक्ती काय करत आहे, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत आहे. आपल्याला अशी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आवडत नाही. खरंच मला बघा प्रत्यक्षपणे कार चालवता येते, हो कार चालवता येते, परंतु जर आपण ओव्हर कॉन्फिडन्सनी बोललो, अरे मला कुठल्याही गल्लीत सांग मी तिथून बरोबर काय करेन, गाडी चालवून दाखवेन, बरोबर की नाही? परंतु विचार जर केला, नेहमी आपल्या बुद्धीचा, अनुभवाचा किंवा क्षमतेचा गवगवा करत बसलात तर लोक लगेच सावध होतात. आपण आपली आहे ना बघा पातळी जी आहे ना ती उंचावली नाही पाहिजे. आपण आपले स्वतःचे गुणगान नाही गायले पाहिजेत, लोकांनी स्वतःहून बघा प्रत्यक्षपणे आपले गुणगान गायले पाहिजेत, तर ती खरी मजा आहे. आपण स्वतःचीच वाहवा करून घेतोय, त्यामध्ये स्वतःहून अभिमान गर्वपणा आणतोय. समर्थ म्हणाले, शेवटी काय आहे, गर्वाचे घर खालीच ना. म्हणून लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार
हे उत्तमाचे असले पाहिजे. तुम्ही शांतपणे सगळं ऐकताय, समजून घेताय, परंतु कुठे बोलायचं आहे, कुठे थांबायचं हे सुद्धा ठरवता आलं पाहिजे. कारण कमी बोला आणि जास्त जिंका. आपलं काय होतं, जास्त आपण बोलून जातो आणि कमी काम करत असतो. नेहमी बघा, प्रत्यक्षपणे सगळं सांगणारा माणूस लोकांच्या हातात सहज खेळ बनतो. प्रत्येक व्यक्तीला सवय असते की नाही, हे आपण स्वतःहून ठरवायचं. आपण सगळंच काही आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा आपल्या नातेवाईकांना सांगत बसतो का? नाही. जर आपण सगळंच सांगत बसलो तर आपल्याला बघा ते कमी समजतील. बरोबर की नाही? कोणी सांगेल का हो या जगामध्ये की मी पैसा कसा कमवतोय? कोण सांगेल का? सांगूच शकत नाही. मी अभ्यास कसा करतोय, मला एवढे मार्क कसे मिळत आहेत, कोणी सांगेल का हो? नाहीच सांगू शकत. मग आपण मीपणा कोणता आणतोय? समर्थ म्हणाले, जो माणूस कमी बोलतो तो लोकांना बघा प्रत्यक्षपणे गोंधळात टाकतो. त्याच्याबद्दल कोणी ठाम मत बनूच शकत नाही. कारण लोक स्वतःचा त्याच्याबद्दल अंदाज लावत राहतात आणि अनेकदा चुकीचे अंदाज लावतात. या शांततेत तुम्हाला विचार करण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची संधी मिळते. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे स्वतःची हुशारी सर्वांसमोर उघडी करू नका. आपल्या हुशारीचा सतत प्रत्यक्षपणे गवगवा केल्यास लोक तुमच्यावर बघा जास्त लक्ष ठेवतील आणि तुमच्या विरोधात नक्कीच अशा काही योजना बनवतील ना की प्रत्यक्षात तुम्हीच बघा खाली आले. कारण जेव्हा लोक समजतात की तुम्ही जास्त काही करत नाहीये ना, तेव्हा ते सहज विश्वास ठेवतात. कारण त्यांना तुमची ताकद ही खरी कमी करायची असते. आपण बोलून जात असतो, आपल्याला वाटतं की माझ्याशिवाय दुसरं कोणी बोलूच शकत नाही. परंतु समर्थ म्हणाले, आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती आपली उत्तम प्रकारे परीक्षण करत असते. सर्व काही माहीत असल्यासारखं कधीच वागू नका. मला हे माहिती आहे, मला त्याची पूर्वतयारी माहिती आहे, सर्व इतिहास माहिती आहे, नाही आहे समर्थ म्हणाले. सतत काही आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्यालाच माहीत आहे असं जर आपण वागत राहिलो की लोक तुमच्यापासून अंतर ठेवू लागतील. लोक तुमच्याजवळ येणार नाही आहेत. आता आपण काय विचार करू, मला सर्व येतंय परंतु लोक माझ्याजवळ काय येत नाही आहेत. मन मोकळं करून बघा प्रत्यक्षपणे बोलत नाही आहेत, तेव्हा ओळखायचं. कारण समोरची व्यक्ती ही ऐकणारी असावी. त्यामुळे आपला अहंकार कमी असला पाहिजे. आपण लोकांना मूर्ख बनवतोय की लोक आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण स्वभावामध्ये जर आपला उत्तमाचा निर्णय असेल, बदल असेल, तर निश्चितच बघा प्रत्यक्षात लोक आपल्या जवळ येतील. समोरची व्यक्ती केव्हाही मोठी असू द्या, तुम्ही लहान राहा. बरोबर की नाही? आपण त्यांच्यापेक्षा मोठं होण्याचा कधीही प्रयत्न करू नका. जरी ती लहान असली तरी आपण काय विचार करणार, रे ही तर माझ्यापेक्षा लहान व्यक्ती आहे, बरोबर की नाही? हा लहान मुलगा आहे, ही लहान मुलगी आहे, ही काय मला नॉलेज शिकवते, हा काय मला ज्ञान देतोय. परंतु नाही आहे, त्यांच्याकडून सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही वागल्यास ना, असं जर तुम्ही वागत राहिला ना, तर समोरचा माणूस लगेच बघा प्रत्यक्षपणे विश्वास सुद्धा ठेवेल आणि उत्तम असं तुम्हाला कार्य सांगेल. पण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला लहान समजता तेव्हा समोरच्यातली मोठेपणाची भावना बघा ज्याप्रमाणे ती तुमच्याशी दूर राहण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे काय होतं, वाद होईल. कारण तुम्ही स्वतःहून समोरच्या व्यक्तीला काय केलेलं आहे, लहान समजलेले आहे. म्हणून समर्थ म्हणाले, स्पर्धा आहेतच, आपल्याला स्पर्धेची तयारी सुद्धा करायची आहे. परंतु स्पर्धेची तयारी करत असताना आपला मित्र आपल्या सोबत आहे, परंतु त्याला हरवायचं कसं? तो माझा सच्चा दोस्त आहे, सच्चा मित्र आहे,
परंतु तो सुद्धा आपल्या विरोधात उभा राहिलेला आपल्यासोबत परीक्षेला बघा तयार आहे. मग शेवटी आपण काय विचार करू, अरे मला सुद्धा जिंकायचं आहे, त्याला सुद्धा जिंकायचं आहे. धावण्याची स्पर्धा असते, त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा नंबर काढायचा, त्याला सुद्धा नंबर काढायचा आहे. मग आपण असं ठरवू का, नाही तू जा, तू जिंक, मी कमीपणा घेतो, असं होईल का? नाही आहे. आपण स्वतःहून 2 पावलं जास्त जाऊ. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, कौतुक स्वतःहून स्वतःचं करू नका. दुसऱ्यांना बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात स्वतःहून टाळ्या ते वाजवतील अशा प्रकारे तुम्ही कार्य करत राहा. जय जय रघुवीर समर्थ.